बीड पोलिसांनी मागील महिन्याभरात जिल्हाभरात दहशत माजवणाऱ्या 2 गँगवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे। सुदर्शन घुले यांच्या गँगवर मकोका लावल्यानंतर आज बीड पोलिसांनी आठवले गँगवर देखील मकोकाची कारवाई केली आहे। 13 डिसेंबर 2024 रोजी पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत गोळीबाराची घटना घडली होती। त्यातील 6 आरोपींवर ही कारवाई करण्यात आली। यात प्रामुख्याने अक्षय आठवले, सनी आठवले, आशिष आठवले, मनीष क्षीरसागर आणि ओंकार सवई यांचा समावेश आहे। या आरोपींनी आतापर्यंत 19 गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेत, तर गंभीर स्वरूपातील गुन्हेगाराची पार्श्वभूमी आणि टोळीची माहिती घेऊन ही कारवाई सुरू राहणार असल्याचं पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी सांगितलं। जे गुन्हे घडतात जिथे ऑर्गनाइज्ड क्राइम सिंडिकेट आम्हाला दिसत आहे त्याच्यामध्ये नक्की आम्ही MCOCचे प्रस्ताव पाठवणार आहे। हे आमचा पहिला प्रस्ताव आहे आणि बाकी जे जबरी चोरी, दरोडा, मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर सारखे गुन्हे जे घडत आहेत त्याच्या गुन्हेगारची पार्श्वभूमी बघून आणि त्यांच्या ऑर्गनाइज्ड क्राइम सिंडिकेट बघून डेफिनेटली आम्ही MCOCचे प्रस्ताव पाठवणार आहे। जे फरार आरोपी आहेत त्यामध्ये डेफिनेटली आता तपास वरिष्ठ ऑफिसरकडे आम्ही वर्क करत आहे, तो त्यामध्ये आम्ही लवकरात लवकर बाकीचे फरार आरोपीला आम्ही अटक करणार आहे।